नमस्कार. सेतू अभ्यासक्रम इयत्ता 10वी दिवस क्रमांक 16. 15 दिवसामध्ये जे तुम्ही कंटेंट शिकला त्या कंटेंटवर आधारित चाचणी क्रमांक 1 सोडवायची आहे. सर्वप्रथम तुम्ही चाचणी स्वतः सोडवा. सोडवल्यानंतर उत्तर बरोबर आलीत का नाही हे पाहण्यासाठी या व्हिडिओचा वापर करा. या व्हिडिओमध्ये चाचणी क्रमांक 1 सोडवून देत आहे. प्रश्न पहिला, खालील बहुपर्यायी प्रश्नांच्या दिलेल्या उत्तरापैकी अचूक पर्याय निवडा. संच ए दिलेला आहे, संच बी यादी पद्धतीने दिलेला आहे, सी यादी पद्धतीने दिलेला आहे, डी यादी पद्धतीने दिलेला आहे. तर पुढीलपैकी कोणते विधान सत्य आहे? विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज ट्रू? तर पहिला ऑप्शन काय आहे? सी सबसेट ऑफ ए. सी हा एचा उपसंच आहे. दुसरा, बी हा एचा उपसंच आहे. तिसरा, डी हा एचा उपसंच आहे. चौथा, बी हा डीचा उपसंच आहे. आता उपसंच कधी असतो? समजा ए आणि बी हे दोन संच असतील, तर ए संचातील सर्व घटक बी संचात असतील तर ए हा बीचा उपसंच असतो. आता पर्यायानुसार जाऊया आपण. पर्यायानुसार गेल्यानंतर पहिला पर्याय आहे सी उपसंच ए. सी सबसेट ऑफ ए, म्हणजे सी संचातील सर्व घटक ए संचामध्ये पाहिजेत. सी संचामध्ये कोणते घटक आहेत? ए, ई, आय. तर ए संचामध्ये ए घटक आहे, ई आहे, पण आय नाही, म्हणून पहिले विधान चूक. दुसरा पर्याय बी सबसेट ऑफ ए. बी उपसंच ए. बी संचातील सर्व घटक ए संचामध्ये पाहिजेत. बी संचामध्ये कोणते घटक आहेत? ए, सी, ई आहेत का बघूया. ए आहे, सी आहे आणि ई सुद्धा आहे. म्हणजे बी संचातील सर्व घटक हे ए संचात आहेत, म्हणून पर्याय क्रमांक 2 बी हे तुमचे उत्तर आले. त्यानंतर दुसरा प्रश्न, दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदले असता तयार होणाऱ्या कोनापैकी एका कोनाचे माप 40 अंश असेल तर त्याच्या संगत कोनाचे माप किती असते? तर दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदले असता संगत कोनाच्या प्रत्येक जोडीतील कोनाची मापे समान असतात. व्युत्क्रम कोनाच्या प्रत्येक जोडीतील कोनाची मापे समान असतात. बाह्य व्युत्क्रम कोनांची मापे समान असतात आणि आंतरकोनांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. म्हणजेच आंतरकोनांच्या मापाची बेरीज आंतरकोन हे पूरक असतात. आता इथं करस्पॉन्डिंग अँगल वी हॅव गिव्हन हिअर मेजर ऑफ अँगल ऑफ करस्पॉन्डिंग अँगल 40 डिग्री. एका कोनाचे माप 40 अंश दिलेलं आहे. आपल्याला काय दिलेलं आहे? मेजर ऑफ वन अँगल इज 40 डिग्री अँड हिअर वी हॅव टू फाइंड इट्स करस्पॉन्डिंग अँगल. मेजर ऑफ करस्पॉन्डिंग अँगल. आणि संगत कोनाची मापे हे कशी असतात? समान मापाचे असतात. म्हणजे हा कोन 40 अंश असेल तर संगत कोनाची माप सुद्धा किती अंश असणार? 40. इट्स करस्पॉन्डिंग अँगल इज ऑल्सो 40 डिग्री. नंतर तिसरा प्रश्न, 2x वर्ग वजा 5x अधिक 12 ही बहुपदी सगुणक रूपात टिंबटिंब अशी लिहितात. वी वॉन्ट कोएफिशिएंट फॉर्म ऑफ पॉलिनॉमियल twice x square minus 5x plus 12. तर दिलेली बहुपदी आपल्याला सगुणक रूपात लिहायची आहे. पण दिलेली बहुपदी सगुणक रूपात लिहिल्यानंतर म्हणजे सर्व सहगुणक लिहायचे. पहिल्या पदाचा सहगुणक 2 आहे, दुसऱ्या पदाचा वजा 5 आहे, तिसऱ्या पदाचा अधिक 12 आहे, म्हणजे 12 आहे. दॅट इज कोएफिशिएंट्स आर 2 minus 5 12. म्हणजे कितवा पर्याय आला? 2 वजा 5 12. 2 वजा 5 12. पर्याय क्रमांक 1 म्हणजेच ए.
ए उत्तर आलं. नंतर दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदले असता छेदिकेच्या एकाच बाजूला तयार होणाऱ्या अंतरकोनांच्या जोडीतील एका कोनाचे माप 50 अंश असेल तर दुसऱ्या कोनाचे माप किती? मेजर ऑफ इंटेरियर अँगल ऑफ वन अँगल इज इक्वल टू 50 डिग्री. फाइंड द मेजर ऑफ अदर अँगल. दुसऱ्या कोनाचे माप शोधायचं आहे आपल्याला. तर एका कोनाचे माप 50 अंश आहे. अंतरकोनाची बेरीज किती असते? 180 अंश असते. मग एका कोनाचे 50 आहे म्हणजे राहिलेल्या कोनाचे माप किती असेल? 130 असेल. when two lines are parallel then interior angles are supplementary. त्यावेळी अंतरकोन हे कसे असतात? पूरक असतात. म्हणजे त्या कोनांची बेरीज 180 अंश असते. म्हणजेच उत्तर काय आले तुमचे? 140 अंश. पर्याय क्रमांक डी. त्यानंतर दोन रेषा परस्परांना छेदतात तेव्हा त्यांच्या छेदसंचात किती बिंदू असतात? when two lines intersects then how many intersected points? त्यावेळी आपल्याला पाहिजे काय? ज्यावेळी दोन रेषा परस्परांना छेदतात त्यावेळी त्या किती बिंदूमध्ये छेदतात? तर आपल्याला एकच छेदनबिंदू मिळतोय. म्हणजे दोन रेषांचा छेदनबिंदू हा एक असतो. दॅट इज देअर इज ओनली वन इंटरसेक्टेड पॉईंट. किती बिंदूमध्ये छेदतात? तर एका बिंदूमध्ये छेदतात. पुढं बिंदू Q हा रेख PR चा मध्यबिंदू आहे. पॉइंट Q इज द मिड पॉइंट ऑफ सेगमेंट PR. PR बरोबर 10 सेमी. PR इज इक्वल 10 सेमी. देन फाइंड PQ. तर आपल्याला PQ ची लांबी काढायची आहे. आता आकृती आपण काढली तर PR, आता रफ डायग्राम काढली मी. PR या रेषाखंडाचा Q हा मध्यबिंदू आहे. PR बरोबर 10. तर आपल्याला PQ विचारलेले आहे. मग PQ बघा, Q हा मध्यबिंदू असल्यामुळे हे दोन भाग समान झाले. म्हणजेच PQ बद्दल काय लिहिता येईल आपल्याला? PQ बरोबर PR च्या निम्मे. म्हणजेच 10 भागिले 2 म्हणजे किती येईल? 5 सेमी. 5 सेमी. दॅट इज PQ इज इक्वल टू 5 सेमी. 5 सेमी. त्यानंतर बिंदू A चा निर्देशक -5 आणि बिंदू B चा निर्देशक 3 आहे. तर डिस्टन्स AB काढा. कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट A is -5 and coordinate of point B is 3. then find distance AB. A आणि B बिंदू मधील अंतर काढायचं आहे. तर दोन बिंदू मधील अंतर कसं काढायचं? मोठा निर्देशक वजा लहान निर्देशक. A चा निर्देशक -5 आहे. B चा निर्देशक 3 आहे. म्हणजे मोठी संख्या मोठा निर्देशक 3, लहान निर्देशक -5 आणि या दोन्हींची वजाबाकी. म्हणजेच काय येईल? 3 + 5 वजा गुणिले वजा अधिक आणि 3 + 5 8. थोडक्यात A म्हणजे समजा मी आहे. मी जमिनीच्या खाली 5व्या मजल्यावर आहे आणि B म्हणजे तुम्ही आहात. तुम्ही जमिनीच्या वरती 3ऱ्या मजल्यावर राहत आहात. तर दोघांमधलं अंतर किती मजल्याचं होईल? जमिनीच्या वरती 3 आणि जमिनीच्या खाली 5 म्हणजे 8 मजली होईल. इथं उत्तर 8 आले. दॅट इज डिस्टन्स AB इज इक्वल टू 8. आणि अंतर नेहमी कसे येते? धन येते. प्रश्न क्रमांक 3 किती मार्कासाठी आहे? 8 मार्कसाठी. म्हणजे प्रत्येक सब क्वेश्चन 2 मार्काला आहे. आकृतीमध्ये रेषा RP, समांतर रेषा MS व रेषा DK ही त्यांची छेदिका आहे. कोन DHP बरोबर 85 अंश. तर खालील कोनांची मापे शोधा. आता जरा मोठी आकृती काढतो कळण्यासाठी फक्त. आपल्याला DHP म्हणजे हा कोन 85 अंश दिलेला आहे. आणि पाहिजे काय काय बघा? कोन RHD म्हणजे हा पाहिजे इथं.
RHD. आता ह्या दोन कोणांचं नातं काय आहे? व्हॉट इज रिलेशन बिटवीन दिस टू अँगल? दिस टू अँगल्स आर लिनियर. हे दोन कोण कसे आहेत? रेषीय जोडीतील कोण आहेत. मग माप कोण? RHD. कोण RHD किती येईल? 180 वजा 85 अंश म्हणजेच किती येईल? 95 अंश. RHD चे माप किती आले? 95 अंश आले. पुढं परत काय म्हटलेलं आहे अजून? नंतर कोणता पाहिजे? PHG. PHG म्हणजे हा पाहिजे. हा सुद्धा काय आहे? रेषीय जोडीतील कोण आहे. वरच्या 85 अंशाचा रेषीय जोडीतील कोण आहे. रेषीय जोडीतील कोणांची बेरीज 180 अंश असते. दिस टू अँगल्स आर लिनियर. सम ऑफ linear angle is equal to 180 degree. So how will you find measure of angle PHG? PHG चे माप कसे शोधाल? तर 180 मधून 85 वजा कराल म्हणजे राहील किती? 95 अंश. त्यानंतर पुढे जाऊया. अजून कोणता कोण पाहिजे आपल्याला? कोण HGS. HGS म्हणजे हा पाहिजे. आता या कोणाचं आणि या कोणाचं नातं काय आहे? व्हॉट इज रिलेशन बिटवीन गिव्हन अँगल अँड रिक्वायर्ड अँगल? दिलेल्या कोण आणि विचारलेल्या कोणामध्ये काय नातं आहे? तर हे दोन कोण संगत कोण आहेत आणि संगत कोणाची मापे समान असतात. दिस अँगल्स आर करस्पॉन्डिंग अँगल and measure of corresponding angles are congruent. therefore कोण HGS बरोबर किती अंश असणार? 85 अंश. काय कारण? करस्पॉन्डिंग अँगल संगत कोण. पुढं काय पाहिजे बघा? नंतर काय पाहिजे आपल्याला? चौथा कोण? MGK. MGK म्हणजे हा पाहिजे. आता या 85 अंश आणि या कोणाचं काय नातं आहे? काय नातं आहे? तर हे दोन्ही कोण बाह्य व्युत्क्रम कोण आहेत. एक्सटेरियर इंटेरियर अँगल, एक्सटेरियर अल्टरनेट अँगल बाह्य व्युत्क्रम कोण आहेत आणि बाह्य व्युत्क्रम कोणाची मापे समान असतात. म्हणजे हा कोण 85 अंश आहे म्हणून MGK सुद्धा किती येईल? 85 अंश येईल. अँगल MGK इज इक्वल टू 85 डिग्री. फाय एक्सटेरियर अल्टरनेट अँगल बाह्य व्युत्क्रम कोण. त्यानंतर पुढे जाऊया. क्रमांक 2 1 ते 25 मधील सममूळ संख्या संच यादी पद्धतीने लिहा. तर संच यादी पद्धतीने कसा लिहिता येतो? समजा A संच आहे आणि दिलेले संचातील घटक हे कशामध्ये लिहायचे? महिरपी कंसामध्ये लिहायचे आणि दोन घटकाच्या मध्ये स्वल्पविराम द्यायचा. राईट ऑल एलिमेंट्स इन कर्ली ब्रॅकेट. यूज कॉमा बिटवीन टू एलिमेंट्स. आता 1 ते 25 मध्ये एकमेव 2 ही सममूळ संख्या आहे. त्यामुळे यादी पद्धतीमध्ये हा संच येईल. दिस फॉर्म इज कॉल्ड अ लिस्ट मेथड फॉर्म. देन पुढं त्यातील बी बरोबर असा संच दिलेला आहे आणि देन फाइंड एन ऑफ बी. तर आपल्याला एन ऑफ बी म्हणजे बी संचात किती घटक आहेत हे शोधायचं आहे. मग बी संचामध्ये किती घटक आहेत? तर एक सुद्धा घटक नाही म्हणजे 0 घटक. घटकांची संख्या किती? 0. दॅट इज हाऊ मेनी एलिमेंट्स आर देअर? 0 एलिमेंट्स. एन ऑफ बी इज इक्वल टू 0. क्रमांक 3 सरळ रूप द्या. पहिली बहुपदी, दुसरी बहुपदी आणि त्यात तिसरी बहुपदी मिळवायची आहे. आता पहिल्या बहुपदीमध्ये बघा, पहिली बहुपदी लिहिली मी 4x वर्ग अधिक 7x वजा 1 आणि दुसरी बहुपदी वजा करायची आहे म्हणजे चिन्ह बदलावे लागतील. वजा x वर्ग वजा 8x अधिक 8x चे वजा 8x झाले अधिक x वर्गचे वजा x वर्ग झाले आणि वजा 7 चे अधिक 7 झाले. अगोदर ही वजाबाकी करूया.
4x वर्ग वजा 1x वर्ग. विरुद्ध चिन्ह असताना वजाबाकी आणि मोठ्या संख्येत चिन्ह म्हणजे +3 येईल. विरुद्ध चिन्ह असताना वजाबाकी 1 आली आणि x तशीच आणि मोठ्या संख्येत चिन्ह. विरुद्ध चिन्ह असताना वजाबाकी आणि मोठ्या संख्येत चिन्ह. 7 मोठी संख्या आहे अधिक चिन्ह. म्हणजे थोडक्यात जी राशी वजा करायची आहे, जी बहुपदी वजा करायची आहे, त्या बहुपदीतील प्रत्येक पदात चिन्ह बदलायची. चेंज द सायन्स ऑफ सेकंड पॉलिनॉमियल ऑफ इच टर्म. देन ॲड थर्ड पॉलिनॉमियल. आता काय करायचं आहे, तिसरी बहुपदी मिळवायची आहे. तिसरी बहुपदी मिळवायची आहे. मिळवताना जी चिन्ह आहेत ती तशीच घ्यायची. x वर्ग कसे आहेत, अधिक x वर्ग, नंतर अधिक 10. आता x वर्ग म्हणजे किती x वर्ग, 1x वर्ग. 1xच्या खाली कोणतंही पद नाही, मग आपल्याला एक सुद्धा पद नाही म्हणजे 0x घेतले सोयीसाठी फक्त. +3 अधिक 1 अधिक 4x वर्ग. शून्याला ह्या अर्थ नाही म्हणजे राहिले काय, वजा 1x म्हणजे वजा x. अधिक 6 अधिक 10 समान चिन्ह असताना बेरीज आणि मोठ्या संख्येत चिन्ह. म्हणजे उत्तर काय आले, दॅट इज फायनल आन्सर 4x² - x + 16. 4x वर्ग वजा x अधिक 16. आणि शेवट सोपे रूप द्या. 3^2 अधिक वर्गमुळात 8^8 वजा (50). 3√2 + √2 - √50 दॅट इज √50. करणीची बेरीज वजाबाकी कशी करायची, हाऊ टू ॲड ऑर सबट्रॅक्ट सर्ड्स. तर करणीची बेरीज वजाबाकी करताना त्या करणीला संक्षिप्त रूप द्यायचं म्हणजे दिलेल्या करणी सजातीयमध्ये बनवायचं. कन्वर्ट गिवन सर्ड्स इंटू लाईक सर्ड्स. कशामध्ये रूपांतर करा, सजातीय करणीमध्ये. आता पहिली करणी तुमची 3^2 आहे जसे तशी. कर्निस्थ 8चं रूपांतर आपल्याला मिश्र करणीमध्ये करायचं आहे, मिक्स्ड सर्डमध्ये. तर 8चे अवयव काय पडतात, 8चे अवयव 2 2 4 4 2 8 समान 2 2 अंकाचे गट पाडायचे. म्हणजे काय झाले, गटातले 2 बाहेर लिहायचे आणि राहिलेली संख्या आतमध्ये लिहायची. म्हणजे कर्निस्थ 8 म्हणजे काय झाले, 2^2 झाले. आता वजा कर्निस्थ 50 शुद्ध करणी आहे. √50 इज प्युअर सर्ड. कन्वर्ट प्युअर सर्ड इंटू मिक्स्ड सर्ड. संक्षिप्त रूप देऊया. 25चे अवयव 5 5 25 25 2 50 समान 2 2 अंकाचे गट पाडूया. म्हणजे गटातले 5 बाहेर आणि राहिलेले 2 आतमध्ये. म्हणजे काय आलं, वजा 5^2. म्हणजे काय लक्षात आले, करणीची बेरीज वजाबाकी करताना दिलेल्या करणीचे रूपांतर सजातीयमध्ये करा आणि मग बेरीज वजाबाकी करा. 3^2 अधिक 2^2 5^2. कन्वर्ट गिवन सर्ड्स इंटू लाईक सर्ड्स and then add or subtract. -5√2 आणि 5√2 - 5√2 5 पुस्तके वजा 5 पुस्तके 0 पुस्तके आणि 0 पुस्तके म्हणजे 0. 3 पुस्तके अधिक 2 पुस्तके 5 पुस्तके. म्हणजे ती वस्तू जी सर्ड आहे ती जशी तशी लिहायची आणि सहगुणकाची काय करायची, बेरीज करायची. म्हणजे शेवटी उत्तर किती आले, 0. या पद्धतीने चाचणी क्रमांक 1 इयत्ता 10वी विषय गणित 15 मार्काची चाचणी होते. प्रश्न क्रमांक 1 4 गुण, प्रश्न क्रमांक 2 3 गुण, प्रश्न क्रमांक 3 8 गुण. या चाचणीमधील सर्व प्रश्न इथं सोडवलेले आहेत. तुम्ही स्वतःहून अगोदर चाचणी सोडवा आणि नंतर ती चाचणी सोडवलेले प्रश्न बरोबर आहेत का नाही हे पाहण्यासाठी हा व्हिडिओ बघा. हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर करा आणि प्रज्ञा मॅथ्स चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू.